La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची। प्रेरणा, मला सांग, काय मिळणार आहे तुला तुझ्या त्या शिक्षण क्षेत्रात? तुला असं वाटत नाही का की यू आर वेस्टिंग युअरसेल्फ? तुझ्या त्या मामांचं बघ, त्यांनी आयुष्यात काय मिळवलं मला सांग? आयुष्यभर त्या वडगावाला चिकटून राहिले आणि तिकडेच कायमचं। लाईफ मध्ये अचीवमेंट काय केली त्यांनी? कुलूप लावलंस ना नीट? तसं काही या गावात चोरा चिलटांचं भय नाही, पण तेवढंच आपलं मनाचं समाधान। तुम्ही मात्र नाश्ता सुद्धा न करता निघालायत अप्पा, भूक लागेल ना नंतर। अण्णांकडे चाललोय आपण, ते खायला घातल्याशिवाय सोडणार आहेत काय? मोठा माणूस हा, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुशीत वाढलेला, सतत गावाचं भलं करायचं हाच विचार डोक्यात। म्हणून तर मलाही त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे। कसं या मोघेबाई, काय ग? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की ती सुजाता आहे ना, तिनं तुमच्याबद्दल खूप काय काय बोलत असते। म्हणजे ती अशी म्हणते की क्लासमध्ये तुम्ही आलात ना की तिचं राज्य, तुमचं नाहीच काही। आता ती पडली तर कोणी तिला उचललं, कोणी तिची मदत केली? तुम्हीच ना। ती इकडे त्या दिवशी ती पडलेली तेव्हा आठवतंय ना, तुम्हीच मदत केली ना। तरी ती सांगते कशी की नाही, मोगीबाई तर चहा प्यायला गेलेले। काय सांगतेस काय? तुमच्या गळ्याची शपथ बाई। त्या सुजातानं सांगितलं की मोगेबाईच तिला म्हणाल्या उंचावरनं उडी मारायला। मी नको नको म्हणत होते, पण बाईनी आग्रहच केला। आग्रहच काय तर कंपल्शनच केलं। बाई बाई बाई, खोटारडेपणाची हद्द झाली हो। हद्द इथेच कुठे, अजून पुढे आहे की। हिने अजून काय सांगितलं माहितीये का तुम्हाला? ती असं म्हणाली की तुम्ही तिला धमकी दिलीत, जर तू उंच उडी मारली नाहीस तर अंगठे धरून वर्गात उभा करेन म्हणून। मग काय, मारावीच लागली उडी। बाई बाई, तिच्या जिभेला काही हाड? मी कधी कुणाला असल्या रानटी शिक्षा देत नाही हो। मोगीबाई, आता मला सांगा, ती जेव्हा पडली तेव्हा कोणी उचललं तिला? कोणी? तुम्ही।
मी हा हा हो मी उचललं होतं. आणि ती म्हणाली की मोगेबाई नुसतं चहा प्यायला निघून गेल्या, लक्षच नाही दिलं तिच्याकडे. आणि तिच्या मैत्रिणीनं कोण शिल्पानं तिने सांगितलं की गोंदे सरांनी सगळं केलं. देवा देवा देवा. मग तिची आई म्हणाली की मी उद्याच्या उद्या पाटीलबाईंकडे तक्रार करते. काय पाटीलबाईंकडे माझी तक्रार करते? तर म्हणते कशी, आई नको, मोगेबाई मला नापास करतील. मी नापास करणार? म्हणजे असं ती म्हणाली, मी नाही. येऊ दे तिला. आता बोला. बोला काय बोला? डोमलं. येऊ दे तिला. चांगली खडसावते. थापाडी कुठली? नको नको, तिला नका सांगू. तुम्हाला माहिती ना ती कशी येते. ती ना खाली मुंडी आणि पाताळ धुंडी येते. पालखीतनच येणार आहे महाराणी कुठली. काल छान चालत होती घरात, पण शाळेत नखरे करेल, पाय जास्त दुखायचे. येऊ दे. गाठ माझ्याशी. माझी खोटी चहाडी करते काय? आणि तुम्ही भेटलात की कशी गोड गोड बोलते, आणि तुमची पाठ वळली की माघारी टिंगल करते. हो म्हणते मोगेबाई वेंधळ्यात. काय? मी वेंधळी आहे? मी नाही म्हणत, ती म्हणते. येऊ दे त्या मांजरीला. दाखवते चांगला माझा इंगा. वेंधळी काय मी? पण तिला सांगू नका हा, नाहीतर तुम्हाला माहित ना ती कशी आहे. अजून काहीतरी करायची. ती म्हणते वर्गात मोगेबाईंचं नाही, माझं राज्य चालतं. हो का? येते हा मी. बाई, जर काही चुकलं असेल तर मला माफ करा हा. खरं तर चुगल्या करणं हा माझा स्वभावच नाही, पण तुमच्याबद्दल असं बोललेलं मला बिलकुल नाही आवडलं, म्हणून तुम्हाला बोलले. शहाणी ग माझी बाई ती. काही काळजी करू नको, मी नाही तुझं नाव घेणार. पण बरं झालं माझ्या कानावर घातलं, माझे डोळे उघडले. माझ्या माघारी मुली काय बोलतात ते कळलं ना मला. माझ्या चहाड्या करते काय? त्याही खोट्या. ये शाळेत तू, बघतेस तुझ्याकडे. गाठ माझ्याशी आहे म्हणावं. या 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 अप्पा या. या अगदी इन टाइम. बसा बसा. नमस्कार, बसा. प्रेरणा, या एका बाबतीत मात्र आम्ही दोघही पक्के इंग्रज आहोत बरं का. वेळ पाळण्याच्या बाबतीत. बाकी मात्र आम्ही अगदी पक्के शुद्ध भारतीय देशी. चहा चालेल ना? चहा. बाकी हे एकच सोडणं काही जमलं नाही, चहा. पण नंतर नंतर लक्षात आलं की माणसं जोडायला चहा सारखं दुसरं औषध नाही.
खेड्यापाड्यात जायचो, गोरगरिबांच्या झोपडीत जायचो. ते मला म्हणायचे चहा घ्या. मी म्हणायचो मला चहा नको. मग ते बिचारे दूध किंवा सरबत द्यायचे. आता मला पेलाभर दूध द्यायचं म्हणजे त्यांना 2 दिवस दुधाविना काढावे लागायचे. मग म्हटलं नाही, आपणच चहा घ्यायचा, गुळाचा तर गुळाचा. अहो तुम्ही श्वास घेतला तो सुद्धा समाजासाठीच, नाही का? खरंय, किती छान शाळा उभी केली आहेत आपण. आवडली का तुम्हाला? हो, अतिशय आवडली. हो, पण मुंबईच्या तुलनेत काहीच नाही आमची शाळा. असं का म्हणता आपण? खरं तर मुंबईच्या शाळेत जे नाही ते दिसलं मला आपल्या शाळेत. हो, मला तर नाही दिसलं तसं काही. अप्पांना ना मला चिडवायची सवयच आहे. अप्पा, त्या मुलीचा नाही मी तुम्हाला किस्सा सांगितला. अण्णासाहेब, मी शाळेत गेले होते आणि एक मुलगी पडली तर अख्खी शाळा तिला बघायला आली होती. तिची चौकशी करायला आली. सगळ्या शिक्षिका आल्या, शेजार पाजारच्या वर्गातल्या मुली आल्या, सगळ्यांना तिची काळजी होती. अशी जर एखादी घटना आमच्या मुंबईकडे झाली असती ना, तर शेजारच्या वर्गातल्या शिक्षिका तर सोडाच, दुसऱ्या वर्गातल्या मुली सुद्धा आल्या नसत्या विचारायला. आणि 80-90 मुलं तर असतात एकेका वर्गामध्ये मुंबईच्या शाळेमध्ये. शिक्षिकांना कित्येक वेळेला वर्ष संपेपर्यंत मुलांची नावं सुद्धा माहिती नसतात सगळ्या. पण इथे मात्र खूप आपलेपण आहे, मायेचा ओलावा आहे, आपुलकी आहे. हो, पण योग्य मार्गदर्शन नाही, त्यात आम्ही कमी पडतो. सॉरी, पण असं का म्हणता आपण? कारण शिक्षक खूप मनापासून शिकवतात. हा, एवढं मात्र नक्की की आधुनिक सामग्री जरा कमी आहे आपल्याकडे. आता टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झाली आहे. मुंबईकडे तर ई-गव्हर्नन्स आलाय काही चांगल्या शाळांमधून. आपल्या शाळेमध्ये कम्प्युटर्स आणायला हवे. एकदा का मुलांना या सामग्रीची सवय झाली ना, मग तुम्ही बघा, जगाच्या कुठल्याही क्षितिजावरती आपल्या मुली स्वतःच्या यशाचा झेंडा रोवतील. थँक्यू. मी करते, मी देते. अप्पा, हो, थँक्यू. बिस्किट तुम्हाला. हो, पण हे सगळं करणार कोण? शहरात त्या संधी सोडून इथे कोण येणार? पैसे देणाऱ्या शाळा, प्रगतीची संधी सोडून इथे कोण कशाला येते? तू राजीनामा द्यायला नको होतास. काय चूक केली मी? चूक केली आहेस तू नव्हतास तिथे. ते काय बोलले माहितीये तुला? ते म्हणाले मला मुलं फक्त मेरिट लिस्ट मध्ये आलेली हवी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल मला काही घेणं देणं नाहीये. मी प्रेरणा विकास राजाध्यक्ष या कार्याचा वसा नक्की उचलेन. मी करून दाखवेन. मी करेन. मी तुमच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारेन. मुलांना योग्य ते मार्गदर्शन करेन. मी करेन. काय गोष्ट उमलत्या मनाची. हो, पण हे सगळं करणार कोण? शहरात त्या संधी सोडून इथे कोण येणार? पैसे देणाऱ्या शाळा, प्रगतीची संधी सोडून इथे कोण कशाला येते? मी करेन. मी तुमच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारेन.
मुलांना योग्य ते मार्गदर्शन करीन. मी करेन. कसं आहे ना प्रेरणा, शिक्षण हे पवित्र कार्य वगैरे राहिलेलं नाहीये आता. व्यवसाय झालाय तो, व्यवसाय. एवढ्या मोठ्या संस्थेत नोकरी करतेयस तर मला वाटलं होतं पुढे मागे उपमुख्याध्यापिका होशील. उपमुख्याध्यापिकेला गाडी देतात ना तुमच्या संस्थेत, पण नाही, तुला हे असले डोहाळे लागलेत. आपल्यासारख्याने नाही तर कुणी करायचं हे काम? का? लष्करच्या भाकऱ्या भाजायची जबाबदारी परमेश्वरानं तुझ्यावरती दिली आहे. तू एक काम कर, उद्याच्या उद्या तुझा राजीनामा परत घे. विकास, कम ऑन प्रेरणा. अगं जग बदलत आहे, मग जगाप्रमाणे आपण बदलायचं नाही. जग नाही बदलत आहे, माणसं बदलत आहेत जगातली. गुड मॉर्निंग अप्पा. अरे अरे काय उठलीस का? मला वाटतं झोप लागते की नाही तुला? काय आमच्या इथे येणाऱ्या या शहरातल्या पाहुण्यांना या शांतता कर्कश वाटते एकदम. कर्कश शांतता? अप्पा काय या कर्कशच्या शांततेची ना एक गंमत असते. सांगा ना. मी सांगतो, नंतर सांगतो तुला. चहा घेऊन येतो. मी नाही नाही नको नको, आणतो मी. लाड करताय तुम्ही माझे. आणतो आणतो. विकास, कसा आहेस? झाली की नाही झोप? मी मात्र मस्त झोपले, दिलखुलास, बऱ्याच दिवसांनी. मला तुला काहीतरी विचारायचं. पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू अजून दिलं नाहीयेस. खालही टाळलंस. सांधे दुखतायत म्हणालास. कसला प्रश्न? कुठला प्रश्न? अरे माझ्यासाठी आता एकच प्रश्न महत्वाचा आहे, म्हणजे त्याचं उत्तर मिळणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. विचार. विकास, जर सगळ्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली तर तू माझ्या पाठीशी उभा राहशील? प्रेरणा, तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच सगळं करतोय ना. तुझा तो 1.5 दमडीचा मुख्याध्यापक, त्याच्याशी अत्यंत गोड बोललोय मी आणि त्याला कन्व्हिन्स केलं. तुझा राजीनामा 8 दिवसाच्या सुट्टीमध्ये कन्वर्ट केलाय. सो आता तिकडे मजा कर, आराम कर. काही ती खेड्यातली मोकळी हवा वगैरे फुफ्फुसात भरून घे. बैलगाडीतून फिर, हुरडा खा आणि मन शांत झालं की परत ये आणि जॉईन. मला वाटतं एवढा चेंज आणि एवढी विश्रांती माणसाला पुरेशी आहे ना. तू काय बोलतोयस विकास? काय म्हणतो? पुष्ट कुमलत्या मनाची. हुरडा, बैलगाडी, गावातली माणसं सुद्धा आता. हुशारीनं पुन्हा विषयांतर केलंच ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीस.
राहशील ना माझ्या पाठीशी उभा? तू माझ्या पाठीशी उभा राहशील ना? तुम्हा बायकांचा घोळ काय माहितीये प्रेरणा? तुम्ही एकतर इमोशनल असता आणि दुसरं म्हणजे किंचित कवयित्री असते तुमच्यात. 8 दिवसांनी तुला इथे येऊन नोकरी जॉईन करायची आहे, कळलं? गेट प्रिपेअर्ड. प्रेरणा, चहा तयार आहे गरमागरम. आले अप्पा. ये चहा तयार आहे गरमागरम तुझ्या अरे. स्टाईलचा. अरे वा, आणलात तुम्ही चहा अप्पा. घे, घे. थँक्यू सो मच. हा. काय म्हणताय जावई बापू? काय काय म्हणणार अप्पा? माझी वकिली केली आहे मुख्याध्यापकांकडे आणि मुख्याध्यापकांनी सुद्धा मोठ्या मनाने क्षमा केली आहे. 8 दिवसात जॉईन व्हा पुन्हा म्हणाले. मग मग काय अप्पा? तुमच्या समोर तर अण्णांना वचन देऊन आली आहे ना मी. अशी तडकाफडकी निघून गेले तर त्यांना काय वाटेल? काय वाटणार? शहाणी मुलगी आहे म्हणतील, वेडी नाही. अप्पा, तुम्हाला ती पद्मा गोळ्यांची कविता आठवते? भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले. कविता बऱ्या आठवतात का तुला? खरं सांगू अप्पा, हा? माणसांपेक्षा कविताच जास्त आवडतात हल्ली मला. तुम्ही ते कर्कश शांततेबद्दल सांगणार होतात ना? हा, आपले श्रीपू भागवत म्हणायचे, हाहाकार पसरलाय सगळीकडे, लोक गप्प आहे, शहाणी लोक गप्प आहे, सुशिक्षित गप्प आहे, शांततेचाच हाहाकार माजलाय, कर्कश झाले शांतता. वा, कांठाळ्या बसणारी शांतता. सो ट्रू अँड हाऊ सॅड. पण आपण जर शहाणी माणसं गप्प बसणार असतील तर वेड्यांची जबाबदारी वाढत नाही. ठरलं, हा वेडेपणा करायचाच. आप्पा, इथेच या गावात राहून अण्णांच्या शाळेत मी शिकवणार. डन. झकास झाला होता चहा, मजा आली. हे 90% फरमान आलंय ना, त्यापासून आमची पाचावर धारण बसलीये. एक तर आमच्या नवऱ्याचा धंदा चालत नाही, सगळं घर चालतं ते माझ्या पगारावर चालतं.